सेक्स आणि जेंडर एकच असतं असं तुम्हालाही वाटतं का? जर वाटत असेल तर पुढचा मिनिटभर व्हिडिओ स्किप करू नका. सेक्सुअलिटी एज्युकेशन मध्ये सगळ्यात महत्वाचा आणि समजून घेण्यासारखा हा पहिला टप्पा. जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा डॉक्टर नर्सला कशावरून सांगतात हा मुलगा झालाय की मुलगी? ऑब्व्हियसली लैंगिक अवयवांवरून. पुरुष लिंग असेल तर मुलगा झालाय असं सांगतात आणि स्त्री योनी असेल तर मुलगी झाली असं सांगतात. आता इथे एक गंमत आहे. काही वेळेला असं होतं की ती नर्स बाहेर बसलेल्या नातेवाईकांकडे जाते आणि म्हणते पेढा घेऊन या किंवा बर्फी घेऊन या. यावरून नातेवाईक समजून घेतात पेढा म्हणजे मुलगा झालाय आणि बर्फी म्हणजे मुलगी झाली. आता मित्रांनो नीट समजून घेऊया. डॉक्टर जे नर्सला सांगतात त्याला म्हणतात सेक्स आणि नर्स बाहेर जाऊन नातेवाईकांना जे सांगते त्याला म्हणतात जेंडर. सेक्स हे बायोलॉजिकल असतं तर जेंडर हे सामाजिक असतं. शरीराच्या वैशिष्ट्यांवरून सांगतात मुलगा आहे की मुलगी याला म्हणतात सेक्स आणि त्यानंतर समाज काय करतो? जर तो मुलगा असेल तर त्याला सांगितलं जातं तू पॅन्ट शर्ट घातलं पाहिजे, तू केस बारीक ठेवले पाहिजे, तू रडायला नाही पाहिजे, तू स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि जर मुलगी असेल तर तू केस मोठे ठेवायला पाहिजे, तू मुलींचे कपडे घातले पाहिजे. मुलींचे कपडे म्हणजे फ्रॉक, सलवार कुर्ता, साडी इत्यादी. आणि त्याच्यासोबतच तू समजूतदार असलं पाहिजे, तू शांत असलं पाहिजे, तुझ्यात रागीटपणा नको इत्यादी इत्यादी. मित्रांनो जेंडर हे जेवढं सामाजिक असतं तेवढंच ते वैयक्तिक देखील असतं. वैयक्तिक कसं त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलणार आहोत. पण जाता जाता एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. निसर्गाने जर जेंडर ठरवला असता तर मुली जन्माला येतानाच त्यांचे केस मोठे असले असते. जेंडर हा सामाजिक विषय आहे आणि तो आपण सगळ्यांनी समजावून घेतला पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.